Download the ZEE5 app now. झी मराठीवरील स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेच्या 16 मार्चच्या भागात राणूबाई आणि येसूबाई राज्याभिषेकाच्या तयारीत व्यस्त असतात। तेव्हा राणूबाई येसूबाई राणीसाहेबांना सर्व कुलदेवतांची ओटी भरायला सांगतात। इथे अनाजीपंत नवीन कापड शिवायला देतात। त्यांचा उत्साह पाहून त्यांच्या पत्नी त्यांना सत्य परिस्थितीची जाणीव करून देतात। तेव्हा त्यांच्यावर ते उखडतात। तितक्या तिथे हिरोजी फर्जंद आणि राहुजी सोमनाथ येतात। तेव्हा अनाजीपंत आज सोयराबाई राजमातोश्रीशी बोलतील असं सांगतात। सोयराबाई मातोश्री येसूबाईंसोबत राज्याभिषेकाच्या तयारीत व्यस्त असतात। तेव्हा तिथे अनाजीपंत येऊन सोयराबाईंशी बोलण्याची परवानगी मागतात। येसूबाई त्यांना परवानगी देतात। अनाजीपंत सोयराबाईंची मनधरणी करण्याचा प्रयत्न करतात। कारभारावर परत घ्यावे अशी विनंती करतात। मात्र सोयराबाई काहीच ऐकत नाहीत। त्या त्यांच्याशी बोलण्यास नकार देतात। म्हणून अनाजीपंत समर्थ रामदासांकडे शिफारस पत्र पाठवतात। इथे येसूबाईंना रामदासांचे उत्तर मिळते, ज्यात संभाजी महाराजांनी कारभारांना माफ करावे असं लिहिलेलं असतं। संभाजी महाराज ते वाचतात आणि संतापतात। या मालिकेच्या आगामी भागात संभाजी महाराज अनाजीपंतांची कान उघडणी करतात। अनाजीपंत सुधारणार का? अनाजीपंतांना संभाजी महाराज काय शिक्षा देणार? हे जाणून घेण्यासाठी पहा स्वराज्यरक्षक संभाजी सोमवार ते शनिवार रात्री 9:30 वाजता फक्त झी मराठीवर। आणि मराठी टेलिव्हिजनच्या अशाच ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राइब करा राष्ट्रीय मराठी शोबज। Download the ZEE5 app now.